पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आईची आज एकत्रित चौकशी करणार। शिवानी अग्रवालला बाल निरीक्षण गृहामध्ये नेणार। सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अग्रवालला दणका। महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हॉटेल सील। मोठी प्रशासकीय यंत्रणा हॉटेल परिसरात दाखल। कल्याणनगर अपघात प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये शिक्षा। पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये रक्त नमुना फेरफार प्रकरणामधील आरोपींची विभागीय चौकशी होणार। चौकशीमध्ये दोषारोप सिद्ध झाल्यास तिघांनाही सेवेतून बडतर्फ केलं जाणार। कुणाला पाठीशी घाला असं टिंगरे पोलिसांना म्हणाले नाहीत। सुनील टिंगरेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। मी कधीही चुकीची बाजू घेत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। वारंवार प्रतिक्रिया देत नाही म्हणजे लपवाछपवी सुरू आहे असं नाही। पुणे अपघात प्रकरणावरून अजित पवार यांचं स्पष्टीकरण। भिवंडीमधील 4 होर्डिंग्जला MMRDAची नोटीस। कंपनीची हायकोर्टामध्ये धाव। कारवाई बेकायदा असल्याचा दावा, तर MMRDAनं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ। सोमवारी सुनावणी। डोंबिवली स्फोट प्रकरणामध्ये अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेह मेहता यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तपासामध्ये प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी न्यायालयाचा नकार। मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉकचा आजचा दुसरा दिवस। मेगाब्लॉकमुळे आज लोकल केवळ भायखळा आणि दादर स्टेशनपर्यंत मर्यादित। मेगाब्लॉकमुळे आज एका दिवसात तब्बल 534 लोकल रद्द। प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। मध्य रेल्वेवरच्या महामेगाब्लॉकमुळे ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी। एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। कुली आणि टॅक्सी चालकांकडून मनमानी सुरू। मध्य रेल्वेच्या 63 तासांच्या महामेगाब्लॉकमुळे दिवा स्थानकावरती तोबा गर्दी। लोकलमधील प्रवाशांनी दरवाजा बंद केल्यानं स्थानकामधील प्रवाशांचा संताप। स्टेशनवरील प्रवाशांकडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न। ठाणे स्थानकामधील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं 40 ते 50% काम पूर्ण। 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यात यश। मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील वाहतूक पूर्णपणे बंद। त्यामुळे CSMT स्थानकामध्ये पूर्णपणे शुकशुकाट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटमध्ये वाहतूक कासव गतीनं सुरू। वाहनांची संख्या वाढल्यानं बोरघाटामधील अमृतांजन ब्रिजच्या दरम्यान वाहतूक धीम्या गतीनं सुरू। मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द। तर रेल्वेवरती 63 तासांच्या महामेगाब्लॉकमुळे लाखो प्रवाशांचे हाल। मुंबई विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा संपन्न। मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा कोणताही परिणाम परीक्षांवरती झाला नाही। मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामधील सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सुट्टी। आज होणाऱ्या परीक्षा मात्र रद्द। मुंबईमध्ये बेस्टची सेवा कोलमडण्याची शक्यता। गेल्या 3 महिन्यात 933 कर्मचारी सेवानिवृत्त। कर्मचाऱ्यांची रिक्त झालेली पदं तात्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणी। 10 वर्षांपूर्वी बेस्टच्या विद्युत आणि परिवहन उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 45,000वरती होती। मात्र सद्यस्थितीमध्ये ही संख्या 26,924 वरती आली। पुण्याच्या डेक्कन क्वीन रेल्वेचा आज 95वा वाढदिवस। पुणे स्टेशनवरती रेल्वे प्रवासी संघाकडून रेल्वेचा वाढदिवस साजरा। 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। राज्य शिक्षण मंडळाची माहिती। परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर। परीक्षेमध्ये 4,675 विद्यार्थी उत्तीर्ण। RTE प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ। 31 मे पर्यंत 2,27,200 अर्ज दाखल। 6 जूनला पुण्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। MMRDAची मान्सून पूर्वतयारी पूर्ण। मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष। विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांशी समन्वय साधून मान्सूनच्या दरम्यान येणाऱ्या तक्रारींचं निवारण करणार। मुंबईमध्ये पुन्हा विजेची विक्रमी मागणी। उन्हाळ्यामध्ये उकाड्यापासून सुटका करण्यासाठी AC, पंखे आणि कूलरचा वापर वाढल्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ।
नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई। नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा, तर नाशिक शहराला देखील 22 ते 25 दिवसांच्या आड पाणी पुरवठा। पुण्यातील शनिवार वाड्याच्या जवळ बेवारस बॅग आढळल्यानं खळबळ। बॉम्ब शोधक पथक शनिवार वाड्यावरती दाखल, बेवारस बॅगची तपासणी सुरू। नागपूर जिल्हा परिषदेमधील अंगणवाडी घोटाळा प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, त्यामुळे जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी आणि पुरवठादारांच्या अडचणी वाढणार। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन। पाकिस्तानी डीलरकडून शस्त्र खरेदी करून सलमानला मारण्याचा कट, आतापर्यंत 4 जण अटकेत। मुंबईच्या तारदेव परिसरातील किराणाच्या गोदामाला भीषण आग, आगीमध्ये गोदाम जळून खाक, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामधून शहर अभियंता म्हणून निवृत्त झालेले संजय देसाई यांची घोडागाडीमधून वरात। यावेळी ढोल ताशा आणि वाजंत्री यांची सोय, तर वऱ्हाडी म्हणून महानगरपालिकेचे इतर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित। साताऱ्यामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी मिठाईच्या दुकानामध्ये घुसली, बस स्थानकावरची घटना, 1 जण जखमी, प्रवाशांमध्ये धावपळ। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये स्वतःच्या बचावासाठी बिबट्या झाडावर चढून बसण्याची वेळ। जंगली कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।